जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण चाललो होतो कॉलेजला आज काय एवढं काम नव्हतं, पण टर्म ग्रांट आलं. ते टर्म ग्रांटवर साईन घ्यायचं होतं. तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या इंजिनिअरिंगच्या जीवनात. काय आज आपण एकटेच होतो, स्वयंभाई काय नव्हते. स्वयंभाई काय आज लवकरच केलं. त्यांचं काय होतं प्रॅक्टिकल लवकर, आपलं काय आज प्रॅक्टिकल नव्हतं, त्यामुळे आपण निवांत चाललो होतो. त्यानंतर थोड्या वेळात कॉलेजला पोचलो. कॉलेजला गाडी पार्किंगला लावली मस्तपैकी. वरती जाऊन बघतोय तर हे लोक टर्म ग्रांटसाठी साईन घ्यायला मॅमपाशी चालले होते. वाणी सगळ्यात पुढं होता, वाणीला लवकर जायचं होतं. त्यानंतर हे दोघं म्हणले चला आता वाणी घेईन साईन, वाणीची झाली की आपण बी साईन घेऊ. तेवढ्यात हे विराज कंटाळून इकडं आला आणि वाणी तिथंच थांबलाय. उम्मीद पे दुनिया कायम आहे. त्यानंतर आपले अथर्व भाऊ पण आले. ते काय आल्याला फोनवरच बोलत होते, काय महत्त्वाचा विषय चालला असेल त्यांचा. त्यांना काय एवढं टर्म ग्रांटचं पडलेलं नाही आहे सोडा, काय विषय नाही. त्यानंतर आम्ही म्हणलं थोडंसं लेक्चर करून घ्यावं. लेक्चरला बसलो मस्तपैकी. काय बोर होत होतं तरी बसावं लागतं लेक्चरला, अटेंडन्स महत्त्वाची आहे ना. त्यामुळं हे आमचे वाणी शेट काही गेमच खेळत होते. यांचं काही निवांत काय बाबा, टर्म ग्रांटवर 3 साईन झालत्या, अजून 3 राहिले होत्या, ते काही झाल्या असत्या. यांचं लय निवांत काम आहे. त्यानंतर आपले स्वयंभाई बघा निवांत पुढं बसल्यात. आज काय जोर आला तर स्वयंभाईंना काय माहिती, नुसता अभ्यास करत होते. त्यानंतर ब्रेक झाला. ब्रेकमध्ये मस्त उदयने आणला होता डबा. उदयने मस्त डबा खाऊन घेतला. त्यानंतर थोड्याच वेळात आपले स्वयंभाई पण आले. स्वयंभाई आल्यावर काय माझ्या मस्करी चालू झाली. त्यानंतर हे बघा अटेंडन्ससाठी भांडताना, अटेंडन्सच देत नव्हते मॅडम याला. काय तवा लेक्चर संपल्यावर आलता. त्यानंतर यांचं डिस्कशन, आपल्याकडे कुठलं सर्टिफिकेट आहे, कुठलं सर्टिफिकेट नाही आहे, टर्म ग्रांटवर आपल्याला कुठली साईन भेटेल, कुठली साईन नाही भेटणार हे. तेव्हा आणि म्हणला मला अटेंडन्स भेटली. आख्याला म्हणला चल घरी जाऊ. त्या दोघांची काही साईन झालती. ती दोघं मला म्हणायला लागली तू तुझं बघून घे. त्यानंतर हे बघा ह्या तिघांची तर मस्ती कधी संपतच नाही. टर्म ग्राउंडवर नुसतं 2च साईन झाल्यात तरी ह्यांची काही मस्ती संपनाच, नुसती मस्ती करतात हे लोक. त्यानंतर हे बघा खचनेचं आणि ओमकारचं काय डिस्कशन चाललंय काय माहिती, काय विषय नाही. त्यानंतर आम्ही विषय सोडून दिला टर्म ग्रांटचा. आम्ही निघालो घरी. आपलं घरी जाता आता उदय शेट म्हणले चला जरा मॅकडीला बर्गर खाऊ. आम्ही मॅकडीच पशी गेलो बावदानला. मस्त ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यावर उदय शेट बसले रील्स बघत. काय विषय नाही, थोड्या वेळात ऑर्डर पण आली. ऑर्डर आल्यावर मस्तपैकी बर्गर खाल्ला. बर्गर खाल्ल्यावर मग आता म्हणलं घरी जाऊ. त्यानंतर आम्ही निघालो घरी. जाता आता आमचं ते डिस्कशन, साईन भेटते का नाही भेटते, काय उद्या बघता येईन साईनचं. काही एवढा काही विषय नाही सोडा, पण काय टेन्शन असतंच ना हो. मार्क्स आहेत शेवटी, एका साईनवर 10 मार्क्स आहेत. घरी आल्यावर मग अमन सिंगचा फोन आला, मला घ्यायला ये. भाऊ कुठं गेले ते आज काय माहिती. भाऊंनी एवढ्या लांब घ्यायला बोलवले ना, काय सांगायचं तुम्हाला. पण काय विषय नाही, भावासाठी काय पण. भावाला घेऊन उचललं मस्तपैकी. नंतर म्हणलं चला जिमला जायचंय. मी तर काय बॅग वगैरे घेऊन आलतो, तो बी चालला होता बॅग घ्यायला. जिममध्ये गेल्या बघतोय तर बघा काय अनुज आणि आयुषची चाललेत भांडणं. अनुज फुल हाणतोय आयुषला, तो सोडवायचा प्रयत्न करतोय पण काय ऐकनच. त्यानंतर काय आयुष्य चालला होता. त्यानंतर आपल्या अनुज भाई आणि मंथन भाईची होती आज बॅग. दोघं लागली मस्तपैकी बॅग मारायला. हे बघा मंथन शेट तर ट्रेनरच येतो आमचे. मंथन द ट्रेनर, आम्ही टायटलच दिलाय त्यांना, काही विषय नाही. त्यानंतर आपले अमन सिंगचं होता शोल्डर. आज काय 25ने शोल्डर मारत होते. लय भारी, काय मस्त एकदम झोमात चाललं होतं त्यांचं. आता बॉडीच बनवायची आहे त्यांना, ऐकतच नाहीत. कसं आहे पोरी पण पटल्या पाहिजेत ना, आणि बॉडी बनल्या अमन सिंगला माहिती की त्याच्या मागं पोरींची लाईनच लागणार आहे. त्यामुळे आत्ता भाऊ खूप कष्ट घेतोय. त्यानंतर आपले गुड्ड्या भाई आले. गुड्ड्या भाईला आल्याला ही दोघं हाणायला लागली, तो उशिरा का आला म्हणून. ते म्हणते मी कॉलेजला गेलतो. त्यानंतर आमच्या मंथन भाईंचे काय एअरपॉड्सचा केसच हरवला होता. म्हणतंय माझ्या ओरिजिनल एअरपॉड्सचा केस कोणतरी इथं घेऊन गेले आणि इथं डुप्लिकेट एअरपॉड्स ठेवून गेले. काय बिचारं म्हणते बघा एअरपॉड्स हातात घेऊन फिरतंय बिचारं. आम्ही फुल सरांना सांगितलं सर बघा एअरपॉड्स हरवते ते. त्यानंतर चाललो आम्ही घरी. एअरपॉड्स काही भेटले नाहीत. म्हणलं आता उद्या भेटतील, कोण असेल त्याला बघू आपण. चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा.